आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आहेत। दादा, आज प्रवीण मानेंचा पक्षप्रवेश झालेला आहे। इंदापूर तालुका असेल किंवा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणखी कुणाकुणाचे पक्षप्रवेश होणार आहेत, काही यादी आहे? प्रवीण मानेंचा पक्षप्रवेश हा शब्दप्रयोग तुम्ही करताय, पण ते प्रवीण माने पक्षातच आहेत, ते सोडून गेलेलेच नाहीयेत। आणि फक्त त्यांनी आता भूमिका स्पष्ट केली, उमेदवारी अजितदादांच्या घरात सुनेत्रा वहिनी घेणार नाहीत असं तिकडनं सांगितलं गेलं होतं। पण जेव्हा सुनेत्रा वहिनींची उमेदवारी झाली त्यावेळेला त्यांनी निर्णय केला, एवढंच आहे। तेव्हा पक्षप्रवेशाचा विषय नाही। आगामी काळामध्ये काय अजितदादांसोबत लोक जोडली जातील? 100% जसं जसं आता हे निवडणुकीच्या प्रचाराला प्रत्यक्ष फील्डवरती सुरुवात होईल। आता कसं चाललंय, आता काही अनेक पक्ष आहेत, सगळ्यांना एकत्र घेणं, समन्वयाच्या बैठका घेणं, अशा पद्धतीचं हे काम चालू आहे। जेव्हा फील्डवरती जेव्हा सगळे उतरतील त्यावेळेला बरेचसे लोक अजूनही इकडे जॉईन होतील। काल शरद पवार बारामती बोलताना असं म्हणाले की मी कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही किंवा झुकणार नाही। झुकणं हा माझा स्वभाव नाहीये, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये भूमिका बदलणार नाही। बरोबर आहे, त्यांची भूमिका तशीच असते, कायम राहिली, ती कधी झुकतच नाहीत ना। म्हणून तर हा प्रॉब्लेम आला। ते झुकायचा विषय नाही, पण आज पक्ष संघटनेचं की सामान्य कार्यकर्त्याचा विचार मोठ्या माणसाने केलाच नाही। म्हणून तर आज ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या फुटीला सामोरं जातोय। काय चित्र राहील? बारामतीमधल्या लोकांना आवडलेलं नाही असं शरद पवार सातत्यानं सांगतात की पक्षाचा अध्यक्ष मी आहे असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगानं दुसऱ्याला पक्ष दिला। ज्या व्यक्तीनं पक्ष काढला त्या व्यक्तीच्या हातून काढून दुसऱ्याला पक्ष दिला जातो, हे सहसा सर्वसामान्यांना आवडत नाही। शिवसेनेच्या बाबतीमध्ये तेच घडलं, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये तेच केलेलं आहे। भाजपनं घरं फोडली असं सातत्यानं सांगितलं जातं। असं आहे, दोन प्रकार आहेत। एक भावनिक विषय करायचा म्हणलं तर तुम्ही विचारलेला प्रश्न, आणि प्रॅक्टिकली विचार करायचा तर कोर्ट कचऱ्या यातनं हे जे सगळे टेक्निकल मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आज जास्तीची लोक बरोबर आली, पक्ष संघटना बरोबर आली, आमदार जास्तीचे बरोबर दिसले, त्यामुळं हे झालेले विषय आहेत। त्यामुळं भावनिक विषय वेगळा करून हे प्रॅक्टिकली विचार वेगळा करावाच लागतो, लोकशाही आहे। त्यामुळं अशा पद्धतीचं त्याला वेगळं स्वरूप देण्यात काही अर्थ नाही। रोहित पवार सातत्यानं आरोप करतायत, असं म्हणतात की इंदापूर तालुक्यामध्ये मलिदा गँग सक्रिय आहे। मलिदा गँगकडून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावरती केला जातो किंवा विकास कामांमध्ये 20% कमिशन जे आहे ते प्रत्येक कामाला मागितलं जातं, ते खरं आहे वास्तव? आता रोहित दादांना मी आवाहन करतो, ती मलिदा गँग कोण आहे ती त्यांनी जाहीर करावी, आणि त्यांची काही आहे ती आर्थिक स्थिती, मलिदा म्हणजे आर्थिकच विषय आहे ना, तर त्यांची आर्थिक परिस्थिती भीक मागत होते आणि आता एकदम अब्जावधी झाले, तर ते त्यांनी नावं सांगावी, पुराव्यानिशी बोलावं, मग त्याला उत्तर देऊ आम्ही। काय आवाहन कराल रोहित? काय आव्हान करते असल्या फालतू गोष्टीला, काय आव्हान करायचं? मलिदा गँग इथं रोजचं घरचं खाऊन लष्करची भाकरी वाचतात लोक, सामाजिक कार्यकर्ते राजकारणात काम करतात, ते आज आलं त्याला काय माहिती? 45 वर्ष घातलीत समाजात, अन्न खायला मिळत नाही इथं लोकांना, आणि मलिदा गँग। दादा, तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की 2 वेळा बारामतीला मुख्यमंत्रीपद मिळालं, त्यावेळेस बारामतीचा विकास झालेला नव्हता। ज्यावेळेस अजितदादांकडे उपमुख्यमंत्रीपद आलं त्यानंतर बारामतीचा विकास झाला, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की शरद पवार मुख्यमंत्री असताना सुद्धा बारामतीचा विकास झाला नाही, आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मग बारामतीचा विकास झाला? 100%। मग आम्ही काय सांगतोय, अकलूजचं तुम्ही लहान आहोत, तुम्ही बघितलेलं नाही अकलूज। 80च्या दशकामध्ये तुमचं वय किती होतं? आम्ही बघितलंय म्हणून सांगतो तुम्हाला। हे संपूर्ण देशामध्ये एक ते विकासाचं रोल मॉडेल प्रसिद्ध होतं, त्यावेळेला बारामतीचं नाव कोणी घेत नव्हतं। 2000 नंतरही बारामतीचं नाव असं घ्यायला लागले, विकासाचं रोल मॉडेल। साहेब असं म्हणतात की व्हीपीची स्थापना मीच केली, विद्याप्रतिष्ठानची, ज्याच्यामध्ये आज हजारो विद्यार्थी शिकतायत, विद्यार्थ्यांचं कॅम्पस सिलेक्शन केलं जातं। रोजगार मेळाव्यामध्ये सुद्धा त्यांनी जाहीर व्यासपीठावरून सांगितलं होतं की नाही, विद्याप्रतिष्ठानसारखी संस्था मी उभी केली ज्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी आज शिकतायत। स्थापना करणं, ते केंद्राच्या राज्याच्या योजना आणणं, हे काम साहेबांनी केलं, आम्ही नाही म्हणत नाही, पण वाढवल्या कुणी, नावारूपाला आणल्या कुणी, याला काही किंमत देणार नाही। तेच म्हणतायत की राजकारणातली पहिली संधी मी दिली, ते आता विसरत चाललेले आहेत की लोक, जिथून खरं तर उगम झाला, जन्मस्थान ज्या ठिकाणी आहे
त्या ठिकाणाला लोक विसरतात असं सातत्यानं तुमच्यावरती आरोप केला. देशभरामध्ये राजकारणाची संधी एकाकडनं मिळालेली असते आणि अनेक ठिकाणी पक्षासहित पक्षाचे मोठे नेते इकडनं तिकडं गेलेले असताना आपण बघत आलेलो आहोत का नाही. मग आता ही संधी दिली म्हणून सांगत बसण्यात काय. आता मी संधी दिलेली माणसं मी संधी दिलेली माणसं आज माझंही नाव घेत नाहीत, मग मी काय रडत बसू. असं असतं तर राजकारणामध्ये. किती लीडनं सुनेत्रा वहिनी या मतदारसंघामध्ये निवडून येईल काय अंदाज आहे? आज मला लगेच तुम्हाला सांगता येणार नाही, पण एकूणच सगळ्या तालुक्यामध्ये मी फिरतोय तर याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये लीड मिळेल. फक्त किती लीड मिळेल हे मी तुम्हाला अजून एक 8-10 दिवसांनी सांगेल. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत विजय तुमचा? 100%. फक्त तुम्ही लीड किती मिळेल प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आपण पाहतोय की या मतदारसंघामध्ये वातावरण चांगलं आहे आणि जास्तीत जास्त मतांनी सुनेत्रा वहिनी निवडून येतील अशी प्रतिक्रिया प्रदीप गारटकरांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पेसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.